Hello guys, I am Mahesh Patil. I am recently completed my month stack course from Spark IT. आणि आम्ही सर्व विद्यार्थी मिळून इंटरव्ह्यू पर्स्पेक्टिव्हनी एक व्हिडिओ सिरीज बनवत आहे. त्यामध्ये मला आलेल्या टॉपिकचं नाव आहे जावास्क्रिप्ट इव्हेंट लूप्स. आता इव्हेंट लूप्स म्हणजे काय ते तुम्हाला काय ते एक्सप्लेनेशन करणार आहे. फर्स्ट ऑफ ऑल मी कोड लिहून घेतो एका साईडला, त्यानंतर तुम्हाला एक्सप्लेनेशन करतो. आपण सर्वांना माहीतच आहे की जावास्क्रिप्ट हा सिंगल थ्रेडेड आहे. सो तो सिंगल थ्रेड आहे म्हणजे तो मल्टिपल टास्क करणार नाही असं काही नाही. तो एका सिंगल थ्रेडमध्ये मल्टिपल टास्क करू शकतो. ते कसं ते आपण आता बघू. आता मी console.log आणि त्यामध्ये फर्स्ट म्हणून एक मेसेज प्रिंट केले. हा झाला आपला टास्क म्हणजे ह्याला प्रिंट करणे म्हणजे टास्क 1 असणार आपला. आता आपण सेकंड टास्क इव्हेंट लूपमधून करणार आहे. ओके, आता इकडे बघा. हा आपला आहे जी console.log फर्स्ट. हा आपला फर्स्ट एक नंबरचा टास्क. सेकंडमध्ये आपण सेट टाइम आउट म्हणून एक इव्हेंट लूप वापरला आहे. सेट टाइम आउट काय आहे? एक इनबिल्ड फंक्शन आहे. सेट टाइम आउटमध्ये आपण काय करता येतं, एखादा आपण टास्क दिला, त्याला असाइन केला आणि त्यानंतर आपण त्याला एक टाइम लिमिट देऊ शकतो की फर्स्ट टास्क झाला किंवा की एकदा टास्क स्टार्ट झाला की 5 सेकंड नंतर माझा सेकंड टास्क आहे तो प्रिंट कर आणि नंतर थर्ड टास्क आपण खाली दिला. आता बघा, console.log फर्स्ट हा झाला फर्स्टवाला टास्क. परत सेट टाइम आउट म्हणून एक इव्हेंट लूप वापरला, त्यामध्ये आपण टास्क काय दिला, console.log म्हणजे काय प्रिंट कर की सेकंड म्हणून दिलेला मेसेज प्रिंट कर. ती पण कधी प्रिंट कर ही 5000 दिले. 5000 हा काय मिलीसेकंडमध्ये. मिलीसेकंड म्हणजेच 5000 मिलीसेकंड म्हणजेच आपला 5 सेकंड झाला. आणि थर्ड टास्क काय आपला console.log थर्ड म्हणून दिला. आपण 3 टास्क परफॉर्म केले. आता याचे आउटपुट कसे असणार आहेत. फर्स्ट टास्क ॲज युजल हा वाला परफॉर्म होणार. मला फर्स्ट इथे येणार. सेकंड कोणता परफॉर्म होईल तर हा console.log थर्ड वाला. कारण याचं असं आहे की जे आपण इव्हेंट लूपमध्ये जे आपण टास्क दिलाय सेकंडला प्रिंट कर म्हणून दिले, ते आपण कधी दिले की 5 सेकंड नंतर दिले. सो काय होणार, फर्स्ट हा प्रिंट होणार, त्यानंतर 5 सेकंड लावणार तोपर्यंत 1 2 3 4 5 करूस तर थर्ड वाला प्रिंट होईल, त्यानंतर हा प्रिंट होईल.
म्हणजे याचं ऑर्डर कसं असणार आहे की फर्स्ट झाला, थर्ड झाला आणि मग सेकंड प्रिंट होणार. हे असं याचं आउटपुट असणार आहे. ओके, असा इव्हेंट लूप आपण जावास्क्रिप्ट मध्ये यूज करू शकतो.